हजारोंची स्वप्न कुलपामध्ये बंद झाली आहेत, जीव मुठीत आहे आणि कधी एकदा पोर्टलवरती मध्ये माझं नाव पब्लिश होतं याची तुम्ही वाट पाहताय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शिक्षक भरती सुरू होते आणि कट ऑफ किती गेला? एस्पिरंट टीचर्स वाट पाहताना शिक्षक होण्याची तर पाहू शकता तुम्ही कट ऑफची ही आकडेवारी आहे. नगरपालिका, झेडपी, मनपा, नपा आणि याच्या अंतर्गत तुम्हालाही काही या भरतीतलं साधे कट ऑफचा काही अंदाज असेल ना, कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. ऑलरेडी मी तर सांगितलेलंच आहे की 2 डिजिटवरती येणार आहे आणि त्या स्टेटमेंट नंतर आता प्रत्येक सोशल मीडिया ओरडून आपल्याला सांगते की 2 डिजिटवरती येणार आहे, कट ऑफ फार कमी येणार आहे. परंतु या व्हिडिओमध्ये आपण इतिहास पाहणार आहोत. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवूच शकत नाही, हा एक इतिहास आहे. आणि त्याच्यासाठी या पोर्टल भरती अंतर्गत जे हे लॉक केलेले उमेदवार आहेत त्याच्यानुसार एका उमेदवाराच्या पाठीमागे जवळपास 1 ते 7 किंवा 1 ते 10 म्हणजे 10 उमेदवारातून एक उमेदवार सिलेक्ट होणार आहे. अशा पद्धतीचा पोर्टल भरतीचा रेशो आहे. हा 2025चा रेशो आहे. परंतु आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की याच्या अगोदर मनपा, नपा, खाजगी संस्था 36 जिल्हे यांचा कट ऑफ किती गेला होता पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात सुद्धा. त्याचं कारण असं आहे की या भरतीत सुद्धा कट ऑफ किती झाला हे सुद्धा आम्ही सांगणार आहे. ॲडव्होकेट वैद्य बालुशा म्हणे की 2 डिजिटवरती मेरिट येणार आहे. तरी सुद्धा यू पीपल आर व्हेरी इगर की मॅडम कट ऑफ किती जाणार आहे, आम्हाला सांगा, आम्हाला फार भीती वाटते. ॲनालिसिस करूया. पहिलं काय होतं, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. इथंच मिळेल तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. आणि महानगरपालिका सोबतच झेडपीज पहिला टप्पा दुसरा टप्पा दोन्ही सुद्धा आणि त्याच्यासोबतच प्रायव्हेट विदाऊट इंटरव्ह्यूच्या संस्था आहेत. याच्या अंतर्गत पहिला टप्पा दुसरा टप्पा याच्या अंतर्गत किती कट ऑफ गेला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. चला आता आपण अनालिसिस करूया आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जेव्हा 2022च्या शिक्षक भरतीमध्ये अगदी पहिल्या टप्प्यामध्ये फक्त आणि फक्त 19,000 जागा आल्या होत्या तरी सुद्धा कट ऑफ इथपर्यंत आला होता. तर या शिक्षक भरतीमध्ये बंपर शिक्षक भरती होते, कितीपर्यंत कट ऑफ येईल तुम्ही सांगायचं आहे. आणि अशाच माहितीद्वारे, ऑथेंटिक माहितीद्वारे लवकरच आम्ही या वर्षाचा सुद्धा कट ऑफ घेऊन येतोय. चला थेट सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पाहतो इथे झेडपीज आहेत त्याच्यानुसार आणि महानगरपालिकेला सुरुवात करूया. बघा, चंद्रपूर आहे 114, नांदेड 141, नवी मुंबई 121, केडीएमसी. आता इथं तुमचा क्वेश्चन मार्क असेल की मॅडम यावर्षी केडीएमसी का नाही आहे? फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला भिवंडी पण दिसते, हे का नाही आहे? तर मित्रमैत्रिणो, या जागा आहेत ना त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे. त्यामुळे या टप्प्यामधला कट ऑफ किती जाणार ही तुम्हाला जरी आतुरता असली, तुमचं नाव यादीत येणार ह्याची आतुरता असणं साहजिक आहे, असायलाच हवी. तरी दुसऱ्या टप्प्यात सुद्धा तुमचं नाव येऊ शकतं. सो डोंट वरी, बिकॉज आपण लढतोय आणि भरती होते ती केवळ तुमच्यासाठी. गरज आहे विद्यार्थ्यांना तुमच्यासारख्या प्रामाणिक शिक्षकांची. ओके, त्याच्यानंतर ठाणेमध्ये पाहू शकता 119. नेहमीच याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं की यू विल जनरली फील मुंबई आणि ठाणेमध्ये पसंतीक्रम देणं अतिशय गरजेचं असतं, कारण तिथे मात्र जे मेरिट आहे ते अतिशय कमी येतं. अगदी मुंबईचं तर तुम्ही बघा 113 वरती मेरिट आलंय. 113 मुंबई. यावर्षी मुंबई BMCनं एजबद्दल नवीन नियम काढलेले आहेत. किंवा जरी इंग्लिश माध्यमातून तुम्ही शाळेला शिकवणार आहात तरी सुद्धा तुमचा शालांतमध्ये मराठी विषय असणं कंपल्सरी होतं. तो एक महत्त्वाचा नियम आहे. नसेल तर 2 वर्षात तुम्हाला ती परीक्षा द्यायची आहे. बरेच नियम मुंबई BMCचे आहेत, त्याच्या जाहिरातीमध्ये तुम्ही पाहू जाऊ शकता. किंवा प्ले स्टोरवरून जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. न्यू ऑफिशियल GR मध्ये आपण हा GR मुंबई BMCची कशी पदभरती होणार आहे, किती वय असणार आहे डिटेलमध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, नेक्स्ट पहा, इथं नंतर आहे PCMC. आता तुम्ही म्हणाल की मुंबईसारखं PCMC मध्ये सुद्धा नेक्स्ट आहे PMC, त्याच्यामध्ये सुद्धा 113 मेरिट गेलं का? हो, तर त्याच्यामध्ये सुद्धा गेलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपण ही माहिती पाहतोय. आणि त्याच्यासोबतच आहे बघा सांगली 123. हां, येस, आय नो की आपण ही गेल्या भरतीतली माहिती पाहतोय पण ती फार महत्त्वाची आहे मित्रमैत्रिणींनो. आपण
आपण हे विसरायचं कधीच नाहीये की पाठी काय घडलं होतं, त्याशिवाय आपल्याला पुढची पावलं उचलता येत नाहीयेत. कारण तुमच्यासारखे बरेच ना सध्या या टेन्शनमध्ये आहेत, या दुविधा मनस्थितीमध्ये आहेत की माझं होईल का, माझं नाही झालं तर माझं किती नुकसान होणार आहे, मग मी बी प्लॅन काय ठेवायचा, दुसऱ्या टप्प्याची वाट पाहायची की नाही, हे सगळं तुम्हाला इथेच पाहायला मिळणार आहे. चला आपण पाहूया झेडपीचं काय. चला, झेडपी मध्ये फेज 1 मध्ये ज्या जागा आल्या होत्या बघा गोंदियाच्या, फेज 2 मध्ये इथे झेडपीचा कट ऑफच्या बद्दल अपडेट नाही आहे. त्याच्यामध्ये 107 आहे, सांगलीमध्ये 126 फेज 1 मध्ये, फेज 2 मध्ये 110. कोल्हापूरची काय परिस्थिती आहे, कोल्हापूरमध्ये 122 डिस्ट्रिक्ट वाईज कट ऑफ आहे आणि फेज 2 मध्ये 111. आठवतंय ना, मग अशीच सांगितलं होतं, ही माहिती आपण अगदी 19,000 पदभरतीची पाहतोय, त्यावेळेस एवढी पदं कुठेच आली नव्हती. लेट्स सेट गो. व्हॉट अबाउट सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये आपण पाहतोय 116 पहिला टप्पा, दुसरा टप्पा लिटरली 106. रत्नागिरी 115 आणि 116 दुसरा टप्पा. सातारा 122 पहिला टप्पा, दुसरा टप्पा 109. सोलापूर विथ इंटरव्ह्यू राऊंड विदाउट इंटरव्ह्यू 140. जबरदस्त फटका होता इथे उमेदवारांना, पण दुसऱ्या टप्प्यामध्ये तेवढंच मेरिट खाली आलेलं तुम्हाला पाहायला मिळते. लातूरमध्ये 129 दुसऱ्या टप्प्यामध्ये. सध्या आपण पाहतोय की या पदभरतीमध्ये दुसऱ्या टप्प्याला जागा, इव्हन पहिल्याच टप्प्याला जागाच आल्या नाहीत, कारण अतिरिक्त असल्यामुळे इथं ती सध्या इश्यू होतोय, परंतु येणाऱ्या काळामध्ये येतील अशीच आपण अपेक्षा करूया. नेहमी आपण पॉझिटिव्ह राहिलोत ना, म्हणून काहीतरी पॉझिटिव्ह होतंय की नाही. येस, तुम्हाला शिक्षक व्हायचंय, कमेंटमध्ये फटाफट लिहायचंय. एकच आपला नियम आहे की तुम्ही सकारात्मक राहायचंय, तरच व्हिडिओ बघायचा आणि तुमच्या जीवलगांना शेअर करायचंय ज्यांना शिक्षक व्हायचंय ते सुद्धा याच भरतीमध्ये. बरं, नगरचं काय, नगरचं आता पाहतोय अहिल्यानगर 129 पहिला टप्पा, दुसऱ्या टप्प्यामध्ये केवळ 107 वरती आला होता. पुण्याचं काय, 125 पहिला टप्पा, दुसरा टप्पा 111. छत्रपती संभाजीनगर, येस, त्याच्यामध्ये तुम्ही पाहताय 128 आणि 111. जालना या 22-25च्या शिक्षक भरतीमध्ये पदच आली नाही आहेत, परंतु आपला पहिला कट ऑफ आपण पाहू शकता, ही सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातली आहे. धुळेचं काय, धुळेचं पहा तुम्ही इथे 122 आणि 105 हा कट ऑफ तुम्ही आलेला आहे, पहिला टप्पा दुसरा टप्पा. परभणी, आता परभणीमध्ये या टप्प्यामध्ये जागा नाहीत आल्या, परंतु यांच्या शिक्षणाधिकारी आहेत त्यांना आमची टीम भेटली होती शिवनिटी फाउंडेशन, त्यांनी सांगितलेलं आहे की जसं दुसरा टप्पा सुरू होईल तेव्हा आम्ही पोर्टलवरती जागा देणार आहोत. सो होप फॉर द बेस्ट. नेहमी सकारात्मक राहायचंय. तुम्ही केलेली मेहनत, तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट कधीच वाया जाणार नाही, त्यामुळे सकारात्मक राहा आणि शिक्षक होण्याचं असंच स्वप्न पहा, कारण स्वप्न आपण दिवसा पाहतोय कलामाने सांगितल्याप्रमाणे, झोपेत नाही, आणि म्हणूनच ती सत्यात उतरतात आहे. येस, हिंगोलीचं काय, हिंगोलीमध्ये सुद्धा तशीच कंडिशन आहे. नांदेडमध्ये बघा इथे सुद्धा एवढा कट ऑफ आला होता. यवतमाळचं आपण सध्या हे पाहतोय, यवतमाळमध्ये 122 आणि 107 पहिला टप्पा 122, दुसरा टप्पा 107. चंद्रपूर 120 दुसरा टप्पा अक्षरशः 112. गडचिरोली 119 पहिल्याच टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये क्वेश्चन मार्क दिसत आहे पहा. गोंदिया 114 आणि 93, अगदी 93 2 डिजिट या शिक्षक भरतीमध्ये येऊ शकेल. पहा, मी असंच नव्हते तुम्हाला म्हणत, कारण गेल्या भरतीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑलरेडी ते सत्यात उतरलं होतं. यावर्षी जागा तुफान आलेत आणि बऱ्याच उमेदवारांना बरेच चांगले मार्क्स असणाऱ्यांना सुद्धा एलिजिबिलिटी नव्हती, वय जास्त होतं किंवा त्यांच्या वॅकन्सीज नव्हत्या, त्याच्यामुळे पोर्टलवरती अपलोड करता आले नाही आपलं सेल्फ सर्टिफाय, त्यामुळे कट ऑफ कमी येणार, त्याच्याबद्दल वादच नाही. भंडारा 115 पहिला टप्पा, दुसरा टप्पा अक्षरशः 85. नागपूर 117 आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 87. वर्ध्याचं काय कंडिशन आहे, 119 पहिला टप्पा, दुसरा टप्पा 96. अकोला 122 आणि 114 दुसरा टप्पा. सध्या या भरतीमध्ये ह्याच्यामध्ये सध्या आपण पाहतोय की सध्या भरपूर मोठा फटका आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांना स्पेशली. बुलढाणा 124 पहिला टप्पा, दुसरा टप्पा 102. जळगाव 116 आणि 109 दुसरा टप्पा. आता हे जे तुम्ही आकडेवारी पाहताय किंवा त्याच्यानंतर पहिला टप्पा दुसरा टप्पा पाहताय, याच्या अंतर्गत दुसरा टप्पा जे मुंबई BMCचा जो कन्व्हर्जन राऊंड झाल्यानंतर जो झाला होता ना, दुसऱ्या टप्प्यामध्ये
अक्षरशः कन्व्हर्जन राऊंडमध्ये पहिल्या टप्प्यानंतरनं माझी मैत्रिणी स्वतः मॅथ सायन्स असताना केवळ 78 मार्क्सवरती लागली होती. किती? 78 मार्क्सवरती लागली होती. त्याच्यानंतर दुसरा टप्पा सुद्धा झालेला आहे, पण उर्दू मीडियमचं मेरिट आहे ना ते कमी असतं, त्याच्यामुळे नंतरच्या जागा जेव्हा कन्वर्ट राऊंड झाला त्याच्यामध्ये ते आलेले आहेत, त्याचा यात कुठंही उल्लेख केलेला नाही. वर्गाची संस्था बघा, हा जो पहिला टप्पा दुसरा टप्पा कट ऑफ पाहतोय. विद्याभारती पहा, रयत आता हे एकाच ठिकाणी दिले ना, कारण तिथं दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या जागाच आल्या नव्हत्या. बरं, तुम्हाला असा कुठला कट ऑफ माहिती का तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये? नपा, मनपा, 36 जिल्हे, त्याच्यासोबतच विदाऊट अनुदानित खाजगी संस्था सुद्धा, अनुदानित खाजगी संस्था सुद्धा, त्यांचा कट ऑफ किती आला तुम्हाला माहिती आहे का? नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. सोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सध्या आदिवासी विकास विभाग आहे, हा पण विसरून कसं चालेल, ट्रायबल ॲडिशन झालेलं आहे. सो ही पदभरती मोठी येत असताना कट ऑफ मात्र कमी येणार आहे. आता तुम्ही फक्त पाहत राहा सोशल मीडिया, कट ऑफ कसा तुम्हाला सांगते. इतके दिवस मी जेव्हा सांगत होते 2 डिजिटवरती येणार आहे तेव्हा कोणाचा विश्वास नव्हता, परंतु आता विश्वास ठेवण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. बंपर शिक्षक भरती. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. लवकरच आपण 2025च्या शिक्षक भरतीचा कट ऑफ किती जाऊ शकतो याच्याबद्दलची लमसम आकडेवारी घेऊन आलेलो आहोत. तुमच्या जीवलगांना पोहोचवा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पोहोचवा ज्यांना शिक्षक व्हायचंय. याच भरतीमध्ये आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक आहे. थँक्स फॉर वॉचिंग.